गुड मॉर्निंग मंडळी. आहे मालवणमध्ये. रात्रीच मालवणमध्ये पोचलो होतो. तर आज पूर्ण मालवण फिरायचं आहे. त्या राईड्स वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मालवणमध्ये पोचलो आहे. सकाळचे म्हणजे वाजलेत 6:45 आणि मी उठलो आणि बघा थोडंसं कोवलं ऊन सुद्धा आलो आहे. आणि वृंदावन या होमस्टेमध्ये थांबलो आहे आणि समोरच आहे बीच. हे आहे मालवण बीच. रात्री आलो तर एकदम मिनी गोव्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे एकदम ब्लाइट बीट. पण शूट काय करायचं नव्हतं कारण की म्हटलं की सकाळीचा ब्लॉग बनवतो. तर वॉकला बीचवर आलो आहे. तर म्हटलं थोडंसं आता ब्लॉगिंगची सुरुवात करूया. तर बघा बोट वगैरे लागलेले आहेत. ते आयलंड वगैरे आहेत. आम्ही रात्री सगळं विचारलेलं आहे बोटिंग वगैरेचं कसं काय. तर ते आज करायचं आहे आम्हाला सगळं. तर हे आहे मालवण बीच. फायनली आमचा प्रवास होता म्हणजे कोकण पूर्ण करण्याचा, फिरण्याचा. तर आज पूर्ण आजचा दिवस मालवण. बघू आज उद्या मालवण फिरायचं की आजच. तर पोचलेला आहे. आपण जिथून प्रवास केला होता म्हणजे आमच्या गावापासून श्रीवर्धन, दापोली, दाभोल, गुहागर, रत्नागिरी, मालवण असा आपण प्रवास केला होता. आज म्हणजे आपला जो 5वा दिवस आहे तो मालवणमध्ये आपण फायनली पोचलो आहे. म्हणजे आपण ठरवलं होतं की मालवणपर्यंत आपण प्रवास करायचा, फिरत फिरत जायचा आणि मग तिथल्या काय ॲक्टिव्हिटी आहेत त्या करायच्या. ते या ठिकाणी सकाळी म्हणजे मालवणच्या बीचवर आला आहे आणि तुमच्याबरोबर ब्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे. ते आहे मालवण बीच. तर आमचा बघा एन्जॉयचा दिवस सुरू झालेला आहे. तर इथे स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट बुकिंग सेंटर आहे. तर इथे मी बोटिंगचं विचारतो आहे. म्हणजे आता सुरुवातीला तर मला बोटिंग करायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही बोटिंगचं विचारतो आहे सेंटरला. रात्री आम्ही माहिती काढली होती पण 7:45ची सुरुवातीचीच बोट होती. तर ती गेली कारण का आम्हाला पण लेट झालं उठायला. तर बघूया आता कितीचे आहे. म्हणजे आम्हाला बोटिंग, स्कुबा वगैरे ह्या राईड म्हणजे ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर चला बघू. मालवण पूर्ण अगदी सगळ्यात म्हणजे आम्ही इथपर्यंत फिरलो ना त्या बीचमध्ये हे सगळ्यात मोठं बीच वाटलं आम्हाला. आणि इथे ॲक्टिव्हिटी खूप आहेत. आज आमचा फुल स्टॉप असणार आहे म्हणजे पिकनिकचा. तर मालवणमध्येच आम्ही फिरून पुढे परतीचा प्रवास करणार आहोत. हे आहे मालवण नगर परिषदमधलं रॉक गार्डन. मुलांसाठीच आहे थोडक्यात. कॉन्सेप्ट पॉइंट, प्ले एरिया. ओजल बघा स्कुबा डायव्हिंग मध्ये आम्हाला काय काय भेटणार आहे. स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, जेट स्काय राईड, बनाना राईड, बंपर राईड आणि स्पीड बोट असे आम्हाला या स्कुबा राईडमध्ये भेटणार आहे. तर होणार नाही तर चिवला बीच वॉटरवर आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. स्कुबा डायव्हिंगचे बघा 1200 रुपयाचं आम्ही पॅकेज घेतलं आहे दोघांचं. आणि या 300 रुपयाच्या बोटिंग करणार आहेत. तर चला जर आमच्या नशिबात असेल तर डॉल्फिन आम्हाला पाहायला भेटतील. नाहीतर मग आम्ही दोघंजण राईड्स करणार आहोत. स्कुबा डायव्हिंग करण्यापूर्वी आम्ही इडलीचा नाश्ता या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर आम्ही स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. ओजल
हो चिन्मय पप्पा गेलाय जीव मुठीत घेऊन माहितीये का बाय बाय करते. स्कूबा डायव्हिंग आताच केलेली आहे. तर बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आता करायच्या आहेत.
नाही लांब लांबपर्यंत आता लास्ट ट्रिप होती आमची. सगळे चालले घरी आणि आम्ही पण निघालो घरी फायनली. भारी वाटलं. बाईक रस्त्यावर चालवली पण पाण्यातूनही चालवली मी आज चालवली. करू ना बैठी. एकच मिनिट उतरवतो जरा खाली. नाही म्हणजे भाऊ गेला की मला वाटतं फक्त टाईम तू नाही गेला ना ट्रिपला खायचा घेतला ऑलमोस्ट सगळ्यांनी केलं का? काय प्लॅनिंग काय पैसे बॅकअपला तुमचं बुकिंग वगैरे सगळं केलं जातं. फक्त प्रॅक्टिकली आपण करायचं. मंडळी सगळ्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. क्युबा राईड्स, पॅरासाईल, ह्या जेवढ्या ॲक्टिव्हिटी होत्या त्यांच्या व्हिडिओसुद्धा बनवलेल्या आहेत. ग्रोप्रो त्याने दिला होता. तर मालवणमध्ये येऊन काहीतरी एन्जॉय केली याचा फील वाटतोय. बरेच दिवस झाली, 4-5 दिवस म्हणजे एक हप्ता पूर्ण कोकण ट्रॅव्हल्स केलं आणि शेवट मालवणपर्यंत होता. तर अतिशय भन्नाट आणि मजेशीर ही आमची ट्रिप झाली. तर आता मालवणमध्ये थोडंसं आलो आहे, तर मालवणी जेवण खाल्ल्याशिवाय जाणार नाही, तर ते करतो. आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूचा काय परिसर असेल ते मग परतीचा प्रवास असा आजचे म्हणजे आमची 5 दिवसाची ट्रिप होती. श्रीवर्धनपासून ते मालवणपर्यंत मी ट्रॅव्हलिंग केलं. व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ अप टू डेट येईल. पण खरोखर रात्रीचं स्टे वगैरे, थोडीशी एन्जॉय वगैरे
आणि आम्ही आहे ना पूर्ण समुद्र किनारीच आमचा हा प्रवास झाला. म्हणजे कसा प्रवास झाला सुरुवातीपासून तर श्रीवर्धन टू दापोली, दाभोल, गुहागर, रत्नागिरी टू माणगाव असा मालवण असा आमचा प्रवास सुरू झाला. पण मजेशीर होता. तर आता आमचा परतीचा प्रवास आहे. पावसाचं वातावरण दाखवत आहे आणि थोडंसं इंटरनेटवर पण बघत होतं, अलर्ट दाखवलं होतं. त्याच्यामुळे आम्ही या ज्या राईड्स आहेत म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटी आहेत मालवणच्या त्या आम्ही या ठिकाणी लवकरच येऊन केल्या. कारण का बोलो पाऊस पडला तर सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद होतील. तर पाऊस भरलेला आहे. पण तुम्ही मालवणी जेवण नाही खात, व्हेज थाली खाताय. मालवणीच उपास असल्यामुळे व्हेज थाली खाय झाले. चिरमा आता हे असते रे तर बांगडा खाल्ला असता. मालवण मध्ये येऊन राजकोट असं घेताय ना, चालूच आहे. राजकोट, वाव, जय ओजल. ओजलला माझ्या खूप आवडतात छत्रपती शिवाजी महाराज. ओजल शिवबा आलं बघ, एक नंबर व्यू वाटत. आणि समोर काय राजकोट किल्ला ना, काय हो राजकोट किल्ला आहे ना समोर. फेवरेट छत्रपती शिवाजी महाराज बघायला मालवणला आल्यावर राजकोटला येऊन बघून गेलं पाहिजे ना. तुला बघायचं होतं, नवीन बनवलंय ते मालवण. व्ह्यू घेतोय ना. ही आहे एंट्री राजकोट. आता 2025 मध्ये बनवलेलं आहे. स्मारक आहे, स्मारक 2025 मध्ये बांधलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राजकोट. चला पाहू. मालवणमध्ये आल्यावर हे आपण बघितलंच पाहिजे. तर बघा पहिलं मोठं स्मारक आहे बीचच्याच बाजूला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजस्टॉप आहे. तिकडून आम्ही आज परत आमच्या घरी जाणार. ओके. तर मंडळी राजकोट किल्ल्याच्या समोर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवलं होतं. ते मालवणमध्ये येऊन आम्ही पाहिलं. आज आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस. तर इथून आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मालवणमध्ये केलेल्या ॲक्टिव्हिटी आणि बनवलेलं ब्लॉग